नमस्कार. हॅपी रंगोली डिझाईन्स या चॅनलवरती आपले सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण अगदी झटकीपट होणारी तुम्ही ही रांगोळी देवासमोर काढू शकतात किंवा दारासमोर काढू शकतात. फक्त 3 ते 3 ठिपक्यांची अशी ही रांगोळी आहे. 3 ते 3 ठिपक्यांच्या 3 रांगोळ्या आज आपण काढणार आहोत. खूपच पटकन होणार आहे आणि ठिपक्यांवर जास्त रांगोळी पण नाही आहे, म्हणून ज्यांना ठिपके काढता येत नाही किंवा बऱ्याच वेळा आपले ठिपके तिरकस जातात तर त्याची काही प्रॉब्लेम नाही. तर सुरुवातीला आपण ठिपके काढून घेऊयात. असे हे फक्त एवढेच 3 ते 3 ठिपके मी काढलेले आहेत. आता याच्यावरती आपल्याला फक्त असं स्क्वेअर काढून घ्यायचं आहे. मधल्या ठिपक्यांना फक्त जोडून घ्यायचं आहे. आता यानंतर इकडून हा जो शेवटचे म्हणजे ज्या ठिपक्यांना आपण जोडलंय तिथून तसा हा एक ठिपका आहे. तर इकडून आपल्याला असा एक फक्त आकार तयार करायचा आहे आणि तो बरोबर याच्या लाईनमध्ये आला पाहिजे. हा असा आकार आपल्याला तयार करून घ्यायचा आहे आणि ह्या ठिपक्याला आपण मी सोबतच जोडून पण घेतलं. आता तसंच हे टोके इथून सुद्धा आपल्याला आकार तयार करायचा आहे आणि तो याच्या लाईनमध्ये आला पाहिजे. आता हे उरलेल्या दोघी बाजूंनी पण आपल्याला असंच करून घ्यायचं आहे. आता हे असा आकार तयार करून झाला. त्यानंतर परत याच्या बाहेरून म्हणजे बाहेरच्या साईडने आपल्याला परत असाच आकार तयार करायचा आहे आणि ह्या टोकाला जोडायचं आहे. हे आपल्याला सर्व बाजूंनी करून घ्यायचं आहे. आता पुन्हा एकदा परत बाहेरच्या बाजूने आकार तयार करून घ्यायचा आहे असंच. आणि आता शेवटचा जो आकार आहे तो आपण मधल्या बाजूने तयार करून घेऊ. आता आपण सेम 3 ते 3 ठिपक्यांची अशीच दुसरी रांगोळी काढूया. आता इकडे हे जे 1 2 3 4 टोक आहे इथून आपण एक फूल काढून घेऊ म्हणजे कळ्या काढून घेऊयात.
आणि त्यानंतर इकडे हे जे 1 2 3 4 हे जे ठिपके आजूबाजूचे यांना आपण जोडून घेऊ, म्हणजे एक स्क्वेअर तयार होऊन जाईल. तर ह्यानंतर परत इथूनच आपल्याला मोठ्या कळीचा आकार तयार करायचा आहे. आणि आता इथून परत एक कळी आणि इकडे आता आपण फूल काढून घेऊ. अशा पद्धतीने ही छोटीशी सुंदर दुसरी रांगोळी देखील आपली काढून झालेली आहे. तर आता आपण तिसरी रांगोळी काढूया. तर इकडे परत मागच्या रांगोळीसारखंच आपल्याला एक फूल काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इकडून मधल्या जे ठिपका आहे तिथून आपल्याला हे जे चारही ठिपके इथून अशी रेष काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला फक्त इथून परत ह्याच जी पहिली आपण रांगोळी काढली होती तसंच सेम असा एक आकार काढून घ्यायचा आहे याच्या लाईनीमध्ये. आता हे मधून घेऊन आकार तसंच परत तयार करायचं आहे. इथपर्यंत ही रेष घेतली थोडी खालपर्यंत आणि असा आकार घेतला. परत मधून रेष घ्यायची, थोडीशी खाली येऊ द्यायची. परत इकडून पण मधून रेष घ्यायची, ती थोडीशी खाली येऊ द्यायची. आता इकडून आपण परत मधून रेष घेऊया, ती या दुसऱ्या रेषेपेक्षाही थोडंसं खाली येऊ द्यायची. अजून परत हे असं जोडून द्यायचं. परत ही जी रेष घेतली ती परत दुसऱ्या रेषेपेक्षा खाली येऊ दिली आणि असं जोडून द्यायचं. परत मधून रेष घेतली, ती दुसऱ्या रेषेपेक्षा खाली येऊ दिली आणि असं जोडून द्यायचं. त्यानंतर आता जी पहिली आपण रेष काढली होती त्याच्यापेक्षा थोडंसं ही रेष आता बाहेरून घ्यायची, बाहेरून असा आकार येऊ द्यायचा आणि याला आपल्याला जोडायचं नाही आहे.
तर अशा पद्धतीने ही तिसरी रांगोळी देखील आपली काढून झालेली आहे। ही रांगोळी तुम्ही सणासुदीला देखील काढू शकता। खूपच सुंदर दिसते ही रांगोळी।